मस्त शॉपिंग करू. मला शॉपिंग करायला खूप आवडतं. मम्मीला पण जायचं होतं मॉलमध्ये. तर चला आता सेल लागले तर बघूया काय काय भेटतं. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी व्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज मी ना कोबीची पातळ भाजी बनवते. तर कोबीचा गड्डा मी असा थोडासा बारीक साईजमध्येच बघून आणते. म्हणजे कोबी घेताना आहे ना खूप मोठा घ्यायचा नाही. मोठा कोबी ना एवढा काही खास लागत नाही खायला, पण छोटा जो असतो ना तो खूप छान मस्त लागतो. आणि थोडासा असा जड बघून घ्यायचा, म्हणजे तो आतमध्ये ना पोकळ निघत नाही. आणि घेताना हिरवागार घ्यायचा, म्हणजे अजूनच छान लागतो. तर चला मी आता कोबी एकदम बारीक कापून घेते. आणि खरं तर पावसाळ्यामध्ये कोबी फ्लावर खूप जास्त प्रमाणामध्ये खाल्लंच नाही पाहिजे, पण मी खूप दिवसांनी कोबी आणलेली आहे आणि फ्लावर पण त्यासोबत घेऊन आली होती. तर चला आता कोबी कापून घेतली आणि त्यानंतर आता परत स्वच्छ धुवून घेते पाणी टाकून. आधी पण मी गड्डा बाहेरून सर्व काही स्वच्छ धुवून घेतलेला होता, पण तरी पण मग मी पुन्हा कापल्यानंतर धुवून घेतला. आणि कढईमध्ये आता तेल टाकलं आहे. तेलामध्ये जिरं आणि हळद टाकली फोडणीला. यामध्ये तुम्हाला वाटलं तर तुम्ही एखादा टॉमॅटो किंवा एखादा बटाटाही टाकू शकता. तर मग मी आज फक्त हिरवी मिरचीची पातळ करते शेंगदाणा घालून. आणि बाजूला मेथीची भाजी पण बनवलेली होती मी. तर भाजी झालेली होती. आता कोबीची भाजी छान अशी परतवून घेते. त्यामध्ये आता आपल्याला वाटण टाकायचं आहे. तर मी भाजलेले शेंगदाणे आणि हिरवी मिरची ना थोडीशी पाणी टाकून वाटलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि पुन्हा परतल्यानंतर आहे ना थोडंसं त्याचं पाणी सुटेल कोबीचं. तर यावरती झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनटं आहे ना मंद गॅसवरती कोबीला वाफू द्यायचं. त्यानंतर मग 5-1 मिनटांनी पुन्हा झाकण काढायचं आणि छान अशी परतल्यानंतर यामध्ये हिरवी मिरची शेंगदाण्याचं वाटण, त्यामध्ये मी कोथिंबीर पण वाटलेली आहे. हिरवा रंग यावा यासाठी मी कोथिंबीर वाटून घेतली, कारण मला कोबीची भाजी ना डार्क हिरव्या रंगाची फार आवडते. आणि बाजरीच्या भाकरीसोबत किंवा मग तुम्ही भातावर पण खाऊ शकता थोडीशी रस्सा असलेली कोबीची पातळ भाजी. तर चला नक्की करून बघा. यामध्ये तुम्ही भिजवलेली चना डाळसुद्धा टाकू शकता. तर ही भाजी ना पूजालासुद्धा फार आवडते. अण्णा कधी आलं हे लाडू लाडू ऐ लाडू इकडे पाय, इकडे पाय, इकडे चाल 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 चाल, इकडे ये, वरती आण त्याला. चाल 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 पिल्लू. पाहतो एक मामाला. काय दिसतंय काय दिसतंय काय दिसतंय. आला आपला लाडू आला. आवाज देतोय राहुलला. कोण आहे रे, कोण दिसतंय तुला, कोण दिसतंय, कोण कोण कोण. काय 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 काय. अरे बापरे, मामा आहे ना. मामा तो काय कसा बसलाय, पाय बसलाय ना. त्याला जायचंय वाटतं त्याच्याकडे. जायचंय तुला मामा, जायचं. काय रे, अरे तुला आवाज देतोय, त्याला आवाज दे ना. तुझ्याकडे यायचंय दर दर. जाय मामा, मामा का जायचंय. टाटा कर, चाल टाटा. तू लगेच आला, लगेच चालला पिल्लू. का बोल लादू, का बोल चालला. ताता ताता जा मामा का जा. हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार. दुपारची वेळ झाली आहे. तर जवळपास मला वाटतं 3 वाजत आले असतील. आज आहे 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि आज तुम्हाला सर्वांना लाडू पण दिसला. लाडू आत्ता मग अशीच आला वाटतं जालनावरून. तर राहुलने त्याला आणलं.
त्याला खूप आठवण येत होती 2-3 दिवस तो दिसला नाही ना म्हणून. आणि मी वरती बेडरूममध्ये ना माझं एडिटिंगचं काम चालू होतं, रेसिपीची एडिटिंग करत होती मी. तर मला अचानक डोळा लागला आणि झोप लागून गेली, समजलंच नाही. तर मग मी उठली आणि ते फ्रेश होत होती, म्हणजे चेहरा वगैरे गार पाण्याने धुतला आणि अचानक मला खिडकीतून लाडू दिसला. मला फार आनंद झाला, म्हणून मी त्याला वरती बोलावलं. पण बघा ना, तर त्याला मामाकडेच जायचं होतं. पूजा पण आली आहे, तर ती त्यांच्या घरी आहे, ती नाही आली इकडे. तर चला, आता आमचं फर्निचरचं काम चालू आहे. थोडा आवाज येतो आहे अधूनमधून. आणि मी आज आहे ना लवकर उठली होती, म्हणजे काल परवापासून मी सकाळी ना 6:30लाच उठते. म्हणजे थोडंसं लवकर उठल्यामुळे ना दुपारी मला थोडीशी अशी झोप यायला लागली. म्हणजे इतक्या लवकर उठायची सवय नव्हती मला, पण थोडीशी लवकर उठल्यामुळे ना दुपारी मग अचानक अशी डुकली येते, झोप येते. कारण मी रोज नवनाथ भक्तिसार वाचते ना सकाळी उठल्या लवकर, कारण नंतर मग याची कामं असतात, मग नाही जमत माणसे आल्यानंतर. तर चला आता तिकडे जाऊन का किती झालं फर्निचर ते बघते. मिस्टर पण झोपले. तर आता संध्याकाळचे ना 5 वाजले आणि मी आता चालली आहे मॉलमध्ये. काल मी ज्या मॉलला गेली होती ना, रिलायन्स मॉलला, तर आज आहे 15 ऑगस्ट. तर भरपूर अशा ऑफर्स असतात वस्तूंवरती. तर पूजाला बोलली की माझ्यासोबत तू पण चल, तर ती पण आलेली आहे. तर चला, थोडीफार शॉपिंग करायची मला, तर निघू. किती छान वातावरण आहे बाहेरचं, छान वाटतंय. आणि आई पूजा आज तुम्हाला दिसली. तुम्हाला सर्वांना माझ्याकडनं स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. लाडूचा फोटो पाहिला घातला मी पण आज व्हाईटच. हा माझा 2 वर्षापूर्वीचा टॉप आहे, हां, जो मी आज घातलाय. मला खूप चांगलं वाटतंय. मला जुने कपडे येत आहे आता. बारीक झाली ना पूजा, म्हणून थोडीशी एक्झाम चांगली गेली ना. एकदम चांगली गेली आणि प्रवासही चांगला झाला ह्या वेळेस. असं थकवा नाही वाटला. तर मी फ्रेश आहे, म्हटलं चला मस्त शॉपिंग करू. मला शॉपिंग करायला खूप आवडतं. मम्मीला पण जायचं होतं मॉलमध्ये. तर चला आता सेल लागले तर बघूया काय काय भेटतं. आज तर खूप गर्दी आहे, काल पण खूप गर्दी होती. आज सॅटरडे पण आहे, हां, इंडिपेंडन्स डे पण आहे ना त्यामुळे. आणि बघा ना किती गाड्या आहे इथे. काल पण मी आली होती, पण इतकी काही गर्दी नव्हती. पण आज आहे ना 15 ऑगस्ट असल्यामुळे बऱ्याच जणांना सुट्टी होती आणि शनिवार पण होता. तर आम्ही ट्रॉली घ्यायला सुद्धा वेटिंगला होतो, इतकी भयंकर गर्दी होती. तोपर्यंत म्हटलं चला आता इथे या छोट्या छोट्या ग्लासच्या बरण्या मला दिसल्या. एअर टाईट आहे, छान आहे अशा छोट्या छोट्या वस्तू ठेवण्यासाठी. आणि प्राईस पण काही एवढी जास्त नाही, 21 रुपयाला एक होती. तर फायनली पूजाला ट्रॉली मिळाली. आता आम्ही वरती जिन्याने जाता येत नाही ट्रॉली घेऊन, म्हणून मग इथे लिफ्ट आहे, लिफ्टनेच आता वरती जाणार आहोत. कारण आम्हाला खास वरतीच जास्त शॉपिंग करायची होती. ट्रॉलीला पण वेटिंग आहे आणि सगळीकडेच गर्दी आहे. लिफ्टला पण वेटिंग आहे, प्रत्येक ठिकाणी वेटिंगच आहे. बिलिंगला सुद्धा वेटिंग आहे, बिलिंगला लय वेटिंग आहे, खूपच वेटिंग आहे. चला चला इथं पाहिजे ना पूजा, एरियलचं वॉशिंग मशीनचं लिक्विड, सर्फ एक्सेल. वरच्या फ्लोअरला आहे ना ह्या सर्व काही वस्तूंवरती ऑफर होत्या. तर सर्फ एक्सेलचं मोठं एक पॅकेट आम्ही घेतलं 7 किलोचं. तर हे काही महिन्याला संपणार नाही आहे, कारण हे बरंचसं मोठं आहे. आणि एकदम घेतलं ना तर 5 ते 6 महिने तरी ते पुरतं आणि परवडतं सुद्धा, त्यावरती ऑफर असल्यामुळे. त्यानंतर बाथरूम लिक्विड वगैरे आम्ही हार्पिक वगैरे सर्व काही बघत होतो. विम बार लिक्विड पण आम्ही मोठ्याच क्वांटिटीमध्ये घेतलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला 2-4 महिने जाईल असं. तर एकदम महिन्याचा आपण किराणा करतो, पण अशा काही गोष्टी असतात ना, तर मग त्या एकदाच घेतलेल्या परवडतात. म्हणजे त्यावर ऑफर असल्यामुळे त्या आपल्याला 4-5 महिने तरी आरामशीर पुरतात. आणि मला ज्या वस्तू पाहिजे होत्या ना, ज्या गरजेच्या होत्या त्याच मी बघत होते. कारण मॉलमध्ये आल्यानंतर काय होतं, आपल्याला घ्यायचं असतं एक, पण आपण घेतो भलतंच. आणि काउंटरवर गेल्यानंतर मग तिथे आपलं बिल आहे ना दुपटीने तिपटीने वाढतं. तर त्यामुळे मी मॉलमध्ये यायला आहे ना खूप टाळाटाळ करत असते. तर फायनली मला जे जे पाहिजे होतं ते मी घेतलं आणि काउंटरवरती आली इथे. तू बाबाला भेटायला आला? हां, काय खाल्लं तू बाळा?
तू काय खातोय? अरे बापले, काय खातोय बाळ? काय खातोय सोना? हा बघा कसा मागवतो पाय ना. एवढं एकदम एकदम एवढं. माझं गोटुलं माझं. आता लाडूची मम्मा परत गेली मॉलमध्ये. काय घ्यायचं होतं तुझ्या मम्माला? काय करायचं होतं? हा मम्मा परत गेली. आणि लाडूला आमच्याकडे सोडलं सांभाळायला. मम्मा परत शॉपिंग करायला गेली. फिरला आता तू. हा पिल्लू तर चला आता आम्ही घरी आलोय. तर मला घरी यायला 7 वाजले. बराच उशीर झाला मला घरी यायला. आणि पूजा माझ्या आधीच निघून गेली होती कारण लाडू रडायला लागलेला होता ना. तर तो राहुलकडे होता. मग राहुलने तिला कॉल केला आणि मग ती घरी निघून आली. तर मग म्हटलं चला आता आपण जे काही खरेदी केलं शॉपिंग माझी आजची तर ती तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आली. मला जास्त काही घ्यायचं नव्हतं तिथे म्हणजे किराणा वगैरे काही मी घेतला नाही. फक्त ज्या डेली यूजच्या आपल्या रोजच्या वापरण्यात येणाऱ्या वस्तू ज्या ऑफरमध्ये मला चांगल्या मिळाल्या त्याच मी घेऊन आलेली. तर मी त्या तुम्हाला दाखवते. तर चला आता पहिले तर हे एक सर दाखवते. बरंच जड आहे मला उचलणार पण नाही. तर हे 7 किलोचं आहे आणि याची प्राइस आहे ना 880 होती. मी मगाशी बघितली इथे 880 प्राइस आहे याची. पण हे मला ऑफरमध्ये 516 रुपयाला मिळालं. तर आता आपल्याला रोजचंच डिटर्जंट लागतं वॉशिंग मशीनसाठी किंवा बाकीचे बरेचसे कपडे असतात त्याच्यासाठी लागतं. तर मशीनसाठी मी पावडर पण आणली आणि सर्फ एक्सेल लिक्विड पण आणलं. दोन्ही पण आणलं. तर आता एकाच कंपनीचं हे सर्फ एक्सेल लिक्विड पण आणि डिटर्जंट पण. तर हे ना मला परवडलं म्हणजे हे मला 616ला मिळालं हे. तर हे घेऊन आली आणि हे लिक्विड आणलं. हे पण मला वाटतं किती लिटरचं आहे हे? 4 लिटर आहे हे. त्यानंतर विम बार लिक्विड भांडी घासण्यासाठी भांडीवाली ताईंना आहे ना हे लिक्विड लागतं. यामुळे भांडी छान निघतात. तर मग मी साबण पण आणलेला आहे विम बार. तर तो पण देत असते. कधी कधी बरीचशी भांडी तेलकट काळी झालेली असते तर मग साबण पण असतो त्या पण आणल्या. आणि हे लिक्विड मी 2 आणले पाऊच. तर हे पण जरा परवडलं मला. हे यावर पण ऑफर होती. आता प्रत्येक ऑफर बिलावरती दिलेली आहे. तर हे पण 2 लिटरचं हे 2 लिटर म्हणजे 4 लिटर आणलेले आहे. त्यानंतर हे सनीचं फिनाईल आणलेलं आहे. तर मला हेच आवडतं लादी पुसण्यासाठी. याची स्मेल छान लागतं मग असते म्हणजे आवडते मला स्मेल. तर त्यामुळे मग मी तेच आणते. त्यानंतर हे पिलग्रीमचं शॅम्पू आणि कंडिशनर हे मी राहुलसाठी घेऊन आली आहे. तर त्याचे केस आहे ना खूप असे ड्राय झाले खूप असे वाकडे तिकडे झालेले. तर म्हटलं मग मी त्याला हे घेऊन आली. आणि पिलग्रीमचे प्रोडक्ट खरंच खूप छान आहे. पूजाचे मिस्टर पण मागवत असतात ऑनलाईन तर ते वापरतात. तर ते बोलले की छान आहे. तर म्हटलं चला वापरून बघू. तर हे मी मला वाटतं हे 400 रुपयाचं आहे हे आणलं. आणि हँडवॉश आणला संतूरचा. तर हे बाय 1 गेट 1 असं आहे. त्यानंतर हे स्ट्रेसमेचं हेअर सिरम माझ्यासाठी आणलं मी हे मला वाटतं 125 रुपयाचे. आणि त्यानंतर हे टिश्यू पेपर आणले. किचनसाठी लागतातच कधी कधी बरेच लागतात त्यामुळे मग हे आणलं. पॅकेट 50 रुपयाचंच आहे ते फक्त. बरेच आले त्यामध्ये. त्यानंतर हिमालया फेसवॉश मला लागतो रोज तर मी हा वापरते. त्यानंतर पिअर्स सोप आणलेले हे आपल्या राहुलसाठी. आणि आम्ही सिंटॉल वापरतो. सिंटॉल बऱ्याच वर्षांपासून वापरते मी त्यामुळे मी चेंज करतच नाही. पण राहुलला हा आवडतो पिअर्स तर तो हा वापरतो. त्यानंतर कोलगेट या पण मी 2 आणल्या आहे. याला पण ऑफर होती कोलगेट तर त्याही घेऊन आली मी. त्यानंतर ही पितांबरी पावडर म्हणजे तांबे पितळची भांडी घासण्यासाठी. तर एकदम मोठा पॅक होता तर मग मी घेऊन आली. त्यानंतर हे
आणि हे स्क्रब मी आणलेले 10 रुपयालाच आहे. तर ग्लासची भांडी घासण्यासाठी बरं असतं, कारण ग्लासची भांडी मी काही भांड्यावाल्या ताईंकडे देत नाही, मी स्वतःच घासते. तर सॉफ्ट आहे ही एका साईडला, त्यामुळे मग ही बरी पडते, जास्त हार्ड जास्त कडक नाही आहे. आणि त्यानंतर हा एक छोटा ब्रश आणलेला आहे असा टॉयलेट क्लीन करण्यासाठी. त्यानंतर हे किसानचं टोमॅटो सॉस हे आणलेलं आहे. तर हे पण ऑफरमध्ये होतं, तर असं हे 150 रुपयाचे पण ऑफरमध्ये 90 रुपयाला होतं. आणि 2 घेतले तर 60 रुपयाला एक होतं, 60 रुपयामध्ये 1 की 2 असं काहीतरी होतं. तो म्हटलं इतकं काय करायचंय, कधीतरी लागतं ते, आणि ते एवढं खाणं पण चांगलं नसतं, पण मग म्हटलं चला रेसिपीसाठी कधीतरी लागतं तर घेतलं मी. त्यानंतर हे 2 in 1 आहे टॉयलेट क्लीनर. तर हे पण सनी फ्रेशचं हे मी घेतलेलं आहे. हार्पिकचे पण आहे, आत्ता मागेच आणले होते 2, तर म्हटलं चला आता हे पण ऑफरमध्ये होतं, तर हे पण मी 2 घेतलेले आहे. आणि त्यावरती ओडोनिल ते फ्रेश करण्यासाठी बाथरूम ते पण आहे, तर हे घेतलं. त्यानंतर चहाच्या चाळणी तर एकच होती माझ्याकडे, तर ह्या 2 होत्या, एक छोटी आणि एक मोठी. तर चहाची चाळणी लागतेच मला दिवसभरातून आहे ना, 3-4 वेळेस चहा तरी होतो, तर म्हटलं वेगवेगळ्या बऱ्या आहे. आणि ही छोटीशी सुरी आहे, जरा मला धारदार वाटली. तशा माझ्याकडे भरपूर सुरी आहे, पण अशी बारीक नव्हती, म्हणून मग मी ही घेतली. त्यानंतर पायपुसणी आणली मी. आता नवीन घर म्हटलं तर मला बऱ्याचशा पायपुसणी घ्यायच्या होत्या, पण तिथे ना ह्याच होत्या, फक्त यापेक्षा मोठ्या नव्हत्या. आणि खाली आता ज्या वापरते मी त्या खराब झालेल्या आहेत, तर मग मी ह्या आणल्या. तर ही जी आहे ना, ही मी इथे मेन डोर समोर टाकण्यासाठी आणली. तर ही मला 150 रुपयाला दिली, यावरती नव्हती ऑफर आहे, त्याच प्राईसमध्ये दिली. तर 150 रुपयाला छान आहे, अशी मुलायम आहे पायपुसणी, जास्त कडक नाही आहे. आणि या मी बाथरूम समोर टाकण्यासाठी आणलेल्या आहे. ह्या 99 रुपयाला एक, 99 रुपयाला एक, म्हणजे ह्या 200 रुपयाच्या 2. आणि सर्व घेतल्यानंतर आहे ना, साखर 1 किलो फ्री देत असतात. 1500 रुपयाच्या पुढे किराणा घेतला की 1 किलो साखर त्यावरती फ्री देतात. तर ही साखर बस एवढीच माझी सर्व काही आजची शॉपिंग. तर ज्या ज्या वस्तू ऑफरमध्ये होत्या त्या जरा परवडल्या, म्हणजे 150-200 रुपये ऑफर होती काही गोष्टींवरती. काही अशाच होत्या ज्या की जसं हे पिलग्रीमचं प्रोडक्ट आणले हे, तर यावर काही जास्त ऑफर नव्हती, पण त्या वस्तू लागणार होत्या म्हणून आणल्या मी. तर ही सर्व काही शॉपिंग मला वाटतं 4300 काही रुपयाची होती, म्हणजे असं समजा 4400 रुपये. तिथं मी बिल दिलं, पैसे दिले, तरी पण यामध्ये किराणा वगैरे काहीच नाही आहे. तर या सर्व काही गोष्टी घरामध्ये रोजच्या लागतात, म्हणून मग मी आणल्या. आणि ऑफर असते तर परवडतं, असं मध्ये ऑफर पण असतात, पण मग म्हटलं चला आता बऱ्याच वर्षांनी मी ऑफरमध्ये अशी शॉपिंग केलेली आहे, नाहीतर मी कधी ऑफरमध्ये शॉपिंग करत नाही. माझं काही संपलं की मी लगेच घेऊन येत असते. तर चला आज दिवसभर माझा कसा गेला तुम्हाला तर सर्व काही समजलंच आहे. आजचा व्हिडिओ इथेच संपवते. आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.